समझोता सगळ्यांचा झालाय आणि आमचं सगळं आलबेल आहे हे जे म्हटलेलं आहे ते पूर्णपणे खोटं आहेत। त्यांचं जर त्यांनी खोटं बोललं नसेल असं ते म्हणत असतील तर त्यांच्या ज्या 10 जागांचा डिस्प्यूट जो आहे तो त्यांनी असताना संपलाय का आणि संपला असेल तर त्या 10 जागा कुठल्या पक्षाला घेतल्यात त्याचा असताना त्यांनी खुलासा करावा। आणि दुसरं 5 जागा ज्या NCP काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधल्या ज्या आहेत त्या 5 जागांचं वाटप कसं झालं आहे याचा त्यांनी खुलासा करावा। महाविकास आघाडीबरोबर आम्ही असताना बसतोय, संजय राऊतांबरोबर आम्ही बसत नाही आहोत। आमच्यापैकी कोणीही जरी आमच्यामध्ये काही चर्चा सुरू असेल तरी आम्ही कधी जाहीरपणे किंवा समाज माध्यमांवर कधी व्यक्त झालेलो नाही इतकं मी सांगू इच्छितो। आणि परत सांगतो, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ह्याच्यामध्ये जागा वाटपासंदर्भातली बोलणी संपलेली आहेत। कोणतीही चर्चा आता शिल्लक नाही आणि फक्त त्या संदर्भातल्या घोषणा कधी करायच्या ते आम्ही ठरवू। वंचित बहुजन आघाडी यांना आम्ही 4 जागांचा प्रस्ताव दिलेला आहे आणि त्या 4 जागा वंचित बहुजन आघाडीनं ज्या आमच्याकडे मागितल्या, जी यादी दिली त्यातल्या उत्तम 4 जागा आम्ही त्यांना देऊ इच्छितो। प्रकाश आंबेडकर पुढे जाऊन असे म्हणतात की संजय राऊत हे माध्यमांसमोर खोटं बोलतात असा देखील त्यांचा आरोप आहे। मी काय खोटं बोललो हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे। त्यांनी एक यादी दिली, त्या यादीतल्या 4 जागा त्यात माननीय शरद पवार होते त्या बैठकीला, उद्धव ठाकरे साहेब होते, बाळासाहेब थोरात होते। मी सोडून द्या, मी खोटं बोलतो, पण 4 जागांचा प्रस्ताव आम्ही दिला आहे की नाही यात काय खोटं बोलण्याचा प्रश्न आहे। आणि आम्ही काय समाज माध्यमांवरती जात नाही, आम्ही थेट प्रकाश आंबेडकर साहेब आमचे मित्र आहेत, त्यांच्याविषयी आम्हाला प्रेम आहे। आम्ही स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना चालणारे लोक आहोत। आम्ही स्वतः सगळे संविधान रक्षणासाठी लढाईला उतरलेलो माणसं आहोत आणि आम्हाला प्रकाश आंबेडकर यांची साथ हवी आहे। त्यात खोटं बोलण्याचा प्रश्न काय।